मॅडम हा काय करायला सा? अरे ऐकून लक्षात ठेवण्याची प्रॅक्टिस करते रे. का? का काय विचारतोय शुभू? बाबांनी जर काल सारखीच कामाची मोठी यादी सांगितली पटापट आणि माझ्या काही लक्षात नाही राहिलं तर आज पण सगळी गडबड होईल. म्हणून ना मला माझी मेमरी वाढवायला हवी आणि त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. देख काय ह्याच्यात काय बी गरज नाहीये. शुभू आता तुमच्या सगळं लक्षात राहणार. ते कसं? असं हे काय? हा डेक्टा फोन आहे. मी सानिकासाठी आणलेला पण तिने कधी वापरलाच नाही. तर यात सगळं रेकॉर्ड होते. साहेब जेव्हा कामं सांगतील तेव्हा हे ऑन करा. यात सगळं रेकॉर्ड होईल. नंतर ऐकून सगळी कामं क्रमाने लिहून काढा. शुभू अरे ही तर बेस्ट आहे. खूप उपयोगी पडेल माझ्या. अशाने ना माझं कामही नीट होईल आणि काही चुका सुद्धा होणार नाही. थँक्यू. काय रे डेक्टा फोन सोबत तुझं हृदय पण देतोस का मला? काय रे गंमत केली मी. ते सानिकानं लावलेलं वाटतं. काढतो मी. ते चिकटले निघत कसं काय नाहीये ते. असू दे रे. तुझं हृदय मी खूप सांभाळून ठेवेन. काय ग स्वीटी, काल अशी तडकाफडकी काय निघून गेलीस? ते जरा माझा प्लॅन फसला नव. टेन्शन आलं होतं मला म्हणून गेलो घरला. टेन्शन आलं तर तुला तर तू श्रावणीला टेन्शन द्यायचं ना. निघून काय गेलीस तू? पुन्हा असा वेडेपणा करू नकोस हा. इथे कशासाठी आलीस ते लक्षात ठेव आणि जायचंच असेल ना तर मला विचारल्याशिवाय जायचं नाही. हा मूर्ख कुठली. थंड पडा. हे काय आहे सारखं सारखं वेडेपणा मूर्खपणा बोलायलात मला? मी आतापर्यंत ना माझ्या मम्मी पप्पांचं पण ऐकून घेतलं नाही कधी. तुमचं कशाला ऐकू? आणि राहिला प्रश्न शुभूचा, त्याला मिळवायचे का नाही 100 मार्ग आहेत माझ्याकडे. मी ठरवलं का नाही तर आता तुमच्या नोकरीवर लात मारून निघून जाऊ शकतो. जातोच. जा जा. पण माझ्याशिवाय तू शुभूला मिळवू शकत नाहीस हे सत्य आहे. शुभू फक्त माझं आहे आणि त्याला कसं मिळवायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे.